एक मोठी बातमी समोर येते। विधानसभा उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडनं अण्णा बनसोडे यांचं नाव जवळपास निश्चित आहे। दरम्यान विरोधी पक्षनेता निवडीबाबत मागणी करण्याची देखील शक्यता आहे। आम्ही आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधानसभा उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडनं अण्णा बनसोडे यांचं नाव देखील जवळपास निश्चित असल्याचं समजतंय। तर विरोधी पक्षनेता निवडीसाठी आग्रही आहे आणि तशी ते मागणी करण्याची देखील शक्यता आहे। आजच निवडणुकीचा हा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो असंही समजतंय। नाव अण्णा बनसोडे यांचं निश्चित असल्याचं कळतंय। खरं तर पक्षांतर्गतच दोन नावं समोर येत होती, मात्र या नावांमध्ये राष्ट्रवादीकडनं अण्णा बनसोडे यांचंच नाव जवळपास निश्चित केलेलं आहे असंही समजतंय। त्यामुळे अर्थातच या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आज होईल। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्याचं वारंवार सांगितलं जातंय। आज कार्यक्रम पत्रिकेवर जरी उपाध्यक्ष निवडीचा उल्लेख जरी नसला तरी या संदर्भात आज किंवा उद्या 2 दिवसात घडामोडी घडण्याची शक्यता आहे। अर्थात पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव जवळपास स्पष्ट यात निश्चित झाल्याचं समजतं। एका बाजूला अध्यक्षपद हे भाजपाकडे आहे। मिलिंद नार्वेकर जे आहेत ते आता अध्यक्ष आहेत, तर दुसरीकडे उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीचेच पदार्थ पडेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आता फक्त लक्ष आहे की ही निवडणुकीची निवड जी आहे ती आज किंवा उद्या होते का, कारण की आज अंतिम आठवडा आहे आणि 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार कामकाजामध्ये संविधानावरची चर्चा नियोजित केली गेली आहे। यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभा उपाध्यक्षपदाची निवड होते का याकडे लक्ष आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत। या संदर्भात सुद्धा निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे कदाचित उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद हे एकाच वेळी करतायत का की दोन्हीही प्रलंबित राहत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।